जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच मॉरिशियस विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे. मित्रांनो, मॉरिशियसने आताच आपला राष्ट्रीय दिवस साजरा केलेला आहे व यावेळेसच्या या राष्ट्रीय दिवसाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी होत्या आणि या मॉरिशियस भेटीदरम्यानच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ही डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. इस्रोने 22 मार्च रोजी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाची यशस्वी चाचणी घेतली, तर या प्रक्षेपण वाहनाचे नाव काय आहे? मित्रांनो, या प्रक्षेपण वाहनाला पुष्पक असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ही जी चाचणी आहे ही कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे घेण्यात आली होती व या पुष्पकची ही तिसरी चाचणी होती. याआधी 2016 मध्ये याची पहिली चाचणी घेण्यात आली होती, तर 22 मार्च 2024 रोजी याची तिसरी चाचणी घेण्यात आलेली आहे. या विमानाप्रमाणे दिसणाऱ्या प्रक्षेपकाची लांबी ही 6.5 मीटर असून याचं वजन हे 1750 किलो आहे. हे जे प्रक्षेपक आहे हे 10,000 किलोपेक्षा जास्त पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे व आता या प्रक्षेपकाच्या साहाय्याने इस्रो 10,000 किलोचे सॅटेलाइट सुद्धा लॉन्च करू शकणार आहे. आणि या पुष्पकचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा पुनर्वापर करता येणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. पॅसिफिक महासागरातील अतिशय दुर्गम ध्रुव पॉइंट असलेल्या पॉइंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरला आहे? तर आता या पॉइंट निमोवर पोहोचणारा ख्रिस ब्राऊन हा जगातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे. ख्रिस ब्राऊन हे ब्रिटनचे नागरिक असून ते आता पॉइंट निमोवर पोहोचणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. हा जो पॉइंट निमो आहे हा न्यूझीलंडच्या पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरात स्थित असून हा एक काल्पनिक बिंदू आहे आणि हा बिंदू 48°52.6 दक्षिण अक्षांश आणि 123°23.6 पश्चिम रेखांशावर कल्पित केलेला आहे. व हे जे पॉइंट आहे या पॉइंटला निमो पॉइंट असं कोणी नाव दिलं आहे? तर क्रोएशियन कॅनेडियन सर्वेक्षण अभियंता हरोजे लुकाटेला यांनी या पॉइंटला निमो पॉइंट असं नाव दिलेलं आहे. व हे जे निमो नाव आहे हे लेखक जुल्स वर्ने तयार केलेल्या काल्पनिक पात्र कॅप्टन नेमोच्या नावावरून घेण्यात आलेला आहे. मॅपमध्ये पहा, न्यूझीलंड हा देश येथे स्थित असून निमो पॉइंट येथे स्थित आहे व निमो पॉइंटच्या सर्वात जवळ जो भूभाग आहे तो निमो पॉइंट पासून 2688 किलोमीटरवर स्थित आहे. यासाठीच्या पॉइंटवरून जमिनीपेक्षा स्पेस सर्वात जवळ आहे असं म्हटलं जातं. तसेच या पॉइंटला अंतराळयानासाठीची स्मशानभूमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण जे स्पेसमधील बिनकामाचे सॅटेलाइट आहेत ते याच पॉइंटवर पाडले जातात. त्यासाठी या पॉइंटला अंतराळयानासाठीची स्मशानभूमी हे नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाशगंगेच्या निर्मितीच्या काळातील शिव आणि शक्ती नावाच्या ताऱ्यांचा शोध लावला आहे? तर आता ही जी शिव आणि शक्ती तारे आहेत या ताऱ्यांचा शोध गाया दुर्बिणीच्या सहाय्याने लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे दोन तारे आहेत यांनी आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि आता जर्मनीतील ख्याती मल्हान यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी या ताऱ्यांचा शोध लावला असून या दोन्ही ताऱ्यांना शिव व शक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. बरं, हे जे गाया स्पेस टेलिस्कोप आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं होतं? तर 2013 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे हे टेलिस्कोप लॉन्च करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक चौथा. भारत, मोझांबिक आणि रिकामी जागा या देशांतर्गत त्रिपक्षीय युद्धाभ्यास IMT ट्रायलेट 2024 आयोजित करण्यात येत आहे. मित्रांनो, हा जो IMT ट्रायलेट युद्धाभ्यास आहे हा एक त्रिपक्षीय युद्धाभ्यास असून यामध्ये भारत, मोझांबिक आणि टांझानिया या 3 देशांचा समावेश आहे. यासाठी त्याला IMT ट्रायलेट असं नाव देण्यात आलेलं आहे. यामध्ये I म्हणजे इंडिया, M म्हणजे मोझांबिक व T म्हणजे टांझानिया असे याचं पूर्ण स्वरूप आहे. हा जो युद्धाभ्यास आहे हा 21 मार्च रोजी सुरू झाला असून 29 मार्च पर्यंत याचं आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, या युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती असून याची पहिली आवृत्ती 2022 साली आयोजित करण्यात आली होती. तसेच याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले होते, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास 18 मार्च रोजी सुरू झाला असून 31 मार्च पर्यंत याचं आयोजन पूर्व सागरी किनाऱ्यावर करण्यात येत आहे. हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. निमित्त या युद्धाभ्यासात भारत व सेशेल्स हे 2 देश सहभागी होतात. समुद्र लक्ष्मणमध्ये भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लोन भारत इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लोन भारत UAE
विनबेक्स भारत आणि व्हिएतनाम, ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, तर वज्रप्रहार हा युद्धाभ्यास भारत व अमेरिका या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5 लोकशाहीसाठीच्या तिसऱ्या परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर आता लोकशाहीसाठीच्या तिसऱ्या परिषदेचं आयोजन हे दक्षिण कोरिया या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. दक्षिण कोरियामध्ये कुठे? तर दक्षिण कोरियामधील सेऊल या शहरात 18 ते 20 मार्च रोजी ही तिसरी शिखर परिषद पार पडलेली आहे. या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांच्या हस्ते या शिखर परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तसेच यावेळेसच्या या शिखर परिषदेची थीम डेमोक्रेसी फॉर फ्युचर जनरेशन्स अशी होती. थीम नोट करून घ्या. एक्झाममध्ये आपल्याला याची थीम सुद्धा विचारली जाऊ शकते. व ही जी लोकशाहीसाठीची परिषद आहे ही कोणाद्वारे सुरू करण्यात आली होती? तर 2021 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ही परिषद सुरू केली होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? T20 सामन्यात 12,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर आता T20 सामन्यात 12,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज हा विराट कोहली ठरलेला आहे. त्यांनी या 12,000 धावा 360 डावात पूर्ण केलेल्या आहेत व अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले तर जगातील 6वे फलंदाज ठरलेले आहेत. बरं, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज क्रिस गेल यांच्या नावावर हा विक्रम असून त्यांनी T20 मध्ये एकूण 14,562 धावा केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7 WTT फिडर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर आता WTT फिडर स्पर्धा जिंकणारे सातियान ज्ञानशेखरन हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. बरं, सातियान ज्ञानशेखरन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. व आता लेबनॉन येथे पार पडलेल्या WTT फिडर स्पर्धेत त्यांनी मानव ठक्कर यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळू शकतो. तर लक्षात ठेवा, WTT फिडर स्पर्धा जिंकणारे सातियान ज्ञानशेखरन हे पहिले भारतीय असून ते टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 8 कोणत्या देशांच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच डुकराच्या किडनीचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण केले? तर आता जगामध्ये पहिल्यांदाच डुकराची किडनी मानवाला लावण्यात आलेली आहे व ही कामगिरी अमेरिकेच्या डॉक्टरांनी केलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक क्षयरोग दिन आहे हा दरवर्षी 24 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर 24 मार्च 1882 साली रॉबर्ट कोच यांनी टीबीला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला होता. त्यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी टीबी डे साजरा केला जातो. मित्रांनो, भारताने 2025 पर्यंत टीबीला भारतातून समाप्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे. तर WHO ने 2030 पर्यंत जगातून टीबी नष्ट करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. यावर्षी या दिवसाची थीम काय आहे? तर यावर्षीची थीम सुद्धा यस वी कॅन इन टीबी अशी आहे. मित्रांनो, टीबी या आजारासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली हा जीवाणू या टीबीसाठी कारणीभूत असतो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. हिंसाचारग्रस्त हैती या देशातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार कोणते ऑपरेशन राबवत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.